महिन्यापासून सगळे परेशान आहे. आम्हाला आयुक्त सांगताय की आम्ही आज ऑर्डर देतो, तुम्हाला उद्या देतो. मी आयुक्तांशी चर्चा करतो आणि हां, उपायुक्त म्हणतात की मी आयुक्तांशी चर्चा करतो आणि त्यांना बोलतो या विषयावर आणि मग तुम्हाला लेबर. मग यांनी 20 गटांना लेबर दिले, त्यांना 20 गटांना काम दिले, त्यातून सनी 11 गटांना काम दिले, त्यांना लेबर वाटप केले. आमच्या 9 गटांना का बरं काम दिले नाही? 20 गटांना कोणाला विचारून सनी त्यांनी लेबर दिलेले आणि 9 गटांना सांगताय की तुम्हाला विचारून सनी लेबर देतो का? असं का? आम्हाला प्रत्येक वेळेस आम्ही गेलो ना तर आम्हाला नाही का एकदम खालच्या पातळीची वागणूक दिली जाते. अधिकारी असताना आपल्या देवाभाऊंची नाही का योजना आहे की त्यांनी बचत गटांना सक्षम करण्याचं हे केलेलं आहे. हे अधिकारी बचत गटांना वर्तवणूक वेगळी देत आहे. गेले का थांबा, मी आज भेटत नाही आहे, मी गटांना वेळ देत नाही आहे, गटांना मी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही या विषयावर आपण चर्चा करू, अशा पद्धतीने झाले. हां, अशा पद्धतीने डावललं जातं आहे. उपायुक्त सर आम्हाला नाही का डावलून सर नाही का एजन्सीला काम देत आहे. आम्हाला सांगताय की तुम्हाला 2 दिवसांनी देतो, तुम्हाला 8 दिवसांनी देतो, तुम्हाला 15 दिवसांनी देतो. असं करता त्यांनी आता 9 महिने होत आले, आम्हाला काम दिलेलं नाही. आम्हाला ऑर्डर पण दिलेली आहे पण काम दिलेलं नाही आहे. आमचे टेंडर प्रतिक्रिया पण झालेली आहे. आमच्याकडून सर नाही का डिपॉझिट त्यांनी 1,15,000 त्यांनी ते पण घेऊन घेतलेले आहे. आम्ही दलरेषेखालील बचत गट आहेत आमचे. आम्ही एवढाली रक्कम कुठून भरणार आहे? SIPFचे पैसे कुठून भरणार आहे? जीव लागले. पूर्ण 9 महिने झाले ना. आता काय पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण 12 महिने जातं. आमच्या 9 गटाला काम मिळालंच पाहिजे आम्हाला, नाही तर आम्ही तर आत्मदहनच करू आता महापालिकेचे गट. जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुम्ही काय करा? आम्ही आत्मदहन आम्हाला जे आम्ही आमच्यासोबत चर्चा करू असं उपायुक्त सांगताय आणि बोलवल्यानंतर नाही का आम्हाला थांबवलं जातं आहे. आम्हाला 9 वाजेपर्यंत बसवलं जातं आहे आणि त्याच्यानंतर सांगतात की माझ्याकडे वेळ नाही आहे, तुम्ही दुसऱ्या दिवशी या. 9 वाजेपर्यंत आम्ही लेडीज थांबतोय. तर ह्या अधिकाऱ्यांना डावलण्यात येते तुम्हाला? डावलण्यात जात आहे. आमच्याला काम विनोद करत आहे. बचत गटांची हे करता येते. काय नाव आहे आपल्या बचत गटाचं? जय प्रगती महिला बचत गट. जय प्रगती महिला 9 बचत गट आहेत आमचे पूर्ण. ओके. कायदा समान आहे ना, तर मग काम सगळ्याला समान पाहिजे. बस आमची एवढीच त्यांच्याकडे रिक्वेस्ट आहे, बाकी काही नाही. ना आम्हाला आमचे पैसे परत पाहिजे ना काही, आम्हाला फक्त काम पाहिजे. आम्ही बेरोजगार झालो ना, आम्ही व्याजानं पैसे काढून इथं भरले ना. किती पैसे भरलेले? आम्ही पूर्ण 1,15,000चा DD आहे ना, DD दाखवा त्याच्यात. DD 1,15,000चा DD पूर्ण सगळं वेगवेगळ्या भरलेल्या आहे. 1 लाख म्हणजे एवढे पैसे त्यांच्याकडे जमा आहे आमचे. ते म्हणतात पैसे आम्हाला पैसे नाही, आम्हाला काम पाहिजे. पैसे नाही पाहिजे आम्हाला काम पाहिजे. बोलतही नाही. हा देतो, चर्चा करतो, आयुक्तांशी चर्चा करतो, यांच्याशी चर्चा करतो. आज चर्चा करणं चालणार आहे. 9 महिने झालेत ना, चर्चा करणं चालणार आहे. बोलत नाही. रिस्पेक्ट देऊ अधिकाऱ्यांनी आम्हाला आता इथं बसायची वेळ आणलेली आहे. एवढ्या उन्हात तानात बसला आणि आम्हाला काय झालं तर आमच्या आम्हाला काय जर झालं त्याला महापालिका जिम्मेदार राहणार. आणि नेलं तिला एखादं चक्कर लोक मरत आहे तर काय आम्ही खूप जीव झाला आमच्या सगळं त्याला महापालिका जिम्मेदार राहणार.